सलग दुसऱ्या दिवशीही मिरजेत बेकायदा गॅस रिफिलिंग सुरूच. शहरात लपून छपून, शहराबाहेरील भागात राजरोज व्यवसाय. मिरज शहरातील बेकायदा गॅस रिफिलिंगच्या प्रकाराकडे लक्ष वेधल्यानंतरही हा अवैध व्यवसाय थांबलेला नसल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. सलग दुसऱ्या दिवशीही बेकायदा गॅस रिफिलिंगचे अड्डे सुरूच असल्याचे निदर्शनास आले. कालच्या वृत्तानंतर शहरातील काही भागांमध्ये त्याचा परिणाम दिसून आला. शहरातील काही रिफिलिंग अड्ड्यांनी उघडपणे व्यवसाय न करता लपून छपून कामकाज सुरू ठेवले. मात्र शहराच्या विस्तारित परिसरातील आणि बाहेरील भागातील काही बेकायदा गॅस रिफिलिंग अड्डे आजही पूर्वीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले. या ठिकाणी रिक्षाचालक येत असल्याने रस्त्यावर रिक्षांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे हा अवैध व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. एकीकडे अन्न व औषध प्रशासन भेसळ आणि अवैध व्यवसायाविरोधात सातत्याने धडक कारवाया करत उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे. या कारवायाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र बेकायदा गॅस रिफिलिंग सारख्या गंभीर प्रकारावर पुरवठा विभागाकडून अशा प्रकारची धडक कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावरील जाहिराती, उघडपणे सुरू असलेले रिफिलिंग अड्डे आणि रस्त्यावर लागणाऱ्या रिक्षांच्या रांगा हे सर्व दिसत असतानाही पुरवठा विभागाकडून ठोस कारवाई होत नाही. पुरवठा विभाग कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. बेकायदा गॅस रिफिलिंगमुळे यापूर्वीही स्फोट आणि दुर्घटनांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पुरवठा विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने संयुक्त कारवाई करून या अवैध व्यवसायावर कायमचा आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.